नमस्कार, मी पंजाब डक संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड या सर्व परभणी सहित लातूर, बीड या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत तुम्ही शेताची कामे आटपून घ्या, कारण की दुपारनंतर बऱ्याच भागात पाऊस सुरुवात होणार आहे. काल देखील राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला, गारपीट देखील झालं. जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं देखील सुटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आणखी 3 दिवस वातावरण खराब होणार आहे. त्याच्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामधल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. काल देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी म्हटलं होतं ना तेलंगणा, कर्नाटकमध्ये खूप पाऊस पडेल. तर कर्नाटकमध्ये इतकी गारपीट झाली, म्हणजे जणू काय हिमालयच तिथं अवतरला, बर्फ इतका पडल्यासारखा पडला. म्हणजे कर्नाटक, अक्कलकोट, त्याच्यानंतर निलंगा, लातूर जिल्हा, कळंब तालुका, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कोट, बऱ्याच ठिकाणी सांगलीकडे पडला, साताऱ्याकडे पडला, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. पण आणखीन दुपारपर्यंत वेळ ज्यांच्या मराठवाड्यातले शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही काय करा, दुपारपर्यंत तुम्ही तुमचे आलेले गहू असेल, हरभरा असेल, शेतात असेल तर काढून झाकून घ्या, कारण की राज्यात आज पावसाचं वातावरण आहे. पुन्हा काल देखील नांदेडकडे पाऊस झाला, यवतमाळकडे झाला, उमरेड नागपूर जिल्ह्यात देखील झाला, चंद्रपूरकडे झाला, गडचिरोलीकडे झाला, वर्ध्याकडे झाला, हिंगोलीकडे झाला. बऱ्याच ठिकाणी म्हणजे रात्रीच्याला पाऊस वारं झालं. त्याच्यामुळे आज पुन्हा आणखी ते पुढं सरकणार आहे, आज मराठवाड्याकडे येणार आहे आणि तसंच इकडं खानदेशकडे जाणार आहे. म्हणून हा अंदाज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. खास करून कोरडवाहू शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की राज्यामध्ये आज दुपारनंतर बघा बऱ्याच ठिकाणी दुपारी 2:30च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला दिसेल. काही ठिकाणी 5 वाजता येईल, काही ठिकाणी रात्रीच्या येईल. म्हणून हा अंदाज विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, भोकरदन, गंगापूर, वैजापूर, शिर्डी, राहता, अहिल्यानगर, पैठण, त्या आष्टी, परतूर, जालना जिल्हा, त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या, कारण की आता आज 18, 19, 20 आणि 21 4 दिवस वातावरण खराब राहणार आहे, विदर्भ मराठवाड्यात खराब राहणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पुढचं नका द्यायचं. आता सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या शेताची हरभरा असेल, गहू असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या, कारण की आणखी राज्यामध्ये 18, 19, 20, 21 4 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे. खास करून विदर्भ मराठवाड्यात राहणार आहे. म्हणून जे कोरडवाहू शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.